नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची यासी कैसा नारायण ही कादंबरी आणि आज भाग 6. माझी शाळा 7 जूनला सुरू होणार होती. मामांनी मला 5 तारखेलाच कारगावला यायला सांगितलं होतं. तोपर्यंत त्यांनी मला शुभं करोती, पसायदान, श्री अनंता मधुसूदना ही प्रार्थना आणि ज्ञानोबा तुकोबांचे हरिपाठाचे 35 अभंग पाठ करायला सांगितले होते. माझी स्मरणशक्ती बऱ्यापैकी असल्यामुळे अवघ्या 15 दिवसात मी हे सगळं मुखोद्गत केलं. प्रत्येकाला आपली जननी जन्मभूमी प्रिय असते. भावडी मला काशी प्रयागसारखी प्रिय होती. कारगावला जायची तारीख जसजशी जवळ यायला लागली तसतशी माझ्या काळजातली हुरहुर वाढायला लागली. पुढील शिक्षणासाठी कारगावी जायचं जरी आकर्षण होतं तरी सगळ्यांना सोडून जायचं होतं. 5-6 वर्ष मामांच्याकडे राहायचं होतं. विरह वेदना जाणवू लागल्यामुळे मी आबोल, गंभीर, चिंताग्रस्त झालो होतो. माझी ही मनस्थिती अक्कानं, वहिनीनं ओळखली असावी. त्यांनी 4 तारखेला संध्याकाळी सागरदादा आल्यावर मला जेवायला बोलवलं. भूक नव्हती पण जाणं भाग पडलं. सागरदादाजवळ जाऊन बसलो. वहिनीनं आमच्यापुढे ताटं ठेवली. मी भाकरीला हात लावे ना म्हणून सागरदादांनी माझ्या पाठीवर हात ठेवून विचारलं, उद्या जाणार आहेस ना कारगावला? मग मात्र मी स्वतःला आवर घालू शकलो नाही. सागरदादाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागलो. सागरदादा माझ्या पाठीवरचा हात न काढता म्हणाला, संजू, अरे तू कुणी परक्याच्या घरी नाही जाणार आहेस, मामांच्या तर घरी जाणार आहेस. आणि कारगाव साता समुद्रापलीकडे नाही आहे भाऊजी, हाकेच्या अंतरावर तर आहे. आम्ही भेटायला येत जाऊ, तुम्हालाही शनिवार रविवार इकडे येता येईल. संजू, अरे शिक्षणासाठी मी रोज 12 किलोमीटर जाऊन येऊन केलं आहे. कुठल्या विण नभे मांडा, आळसे धोंडा पडत असे. थंडी, ऊन, वारा, पाऊस कधीही पर्वा केली नाही. हे बघ, शिक्षणाशिवाय नशीब बदलता येत नाही. माया मोहात अडकलास ना तर प्रगती होणार नाही. संजू, अरे मामाने तुझी जबाबदारी स्वीकारली त्यामुळे तुला नशीबवान आहे. मला पुढे शिकायची इच्छा होती पण नाही शिकता आलं. जोडीला एक जरी मुलगी असती ना तरी मी चौफुलेच्या हायस्कूलात गेले असते बघ. पण पुढचं शिक्षण माझ्या नशिबात नव्हतं. तुला संधी चालून आली, आनंदानं जाऊ द्या. अक्कानं जवळ बसून मला समजावलं. वहिनी, सागरदादा, अक्काचं म्हणणं खरं होतं. मला पटलं. मी खरंच नशीबवान होतो. माझ्या शिक्षणाचा भार माणिक मामा उचलणार होते. उमा मामी मायाळू, प्रेमळ असल्यामुळे चिंता करण्यासाठी कुठलीही बाब नव्हती. मला चिंता वाटत होती ना ती माझ्या जन्मदात्यांची. बाप बेफिकीर, चैनी, व्यसनी, विलासी होता. आई कर्मकांडाच्या आहारी चालली होती. ती मतलबी, अहंकारी, मत्सरी होती. स्वतःच्या प्रपंचासाठी अंग मोडून मेहनत करण्याची त्यांच्याकडनं अपेक्षा करणं व्यर्थ होतं. म्हणून मी म्हणालो, जीजीच्या देवाधर्माच्या वेडाची, तिरसट स्वभावाची आणि आप्पांच्या व्यसनांची लय चिंता वाटते मला. हे बघ, स्वभावाला औषध नसतं पोरा. आम्ही घेऊ जुळवून. आम्ही जेवत असताना सुनीता डोकवून गेली. पिशवीत कपडे भरण्याशिवाय मला काहीही तयारी करायची नव्हती. वह्या, पुस्तकं, युनिफॉर्म सगळं माणिक मामा घेणार होते. मध्यंतरी 2 वळीव झाल्यामुळे मी अंगणाऐवजी अक्का विजूजवळ बाहेरच्या दालनात झोपत होतो. 10 वाजता TV बंद करून अक्कानं अंथरून टाकलं. त्यावर बसत तिने मला विचारलं, उद्या किती वाजता जाणार आहे? 10च्या दरम्यान. सोडवायला कोण येणार आहे? आप्पा. भावडीला कधी येशील? नाही सांगता येत नाही, पण राखी पौर्णिमेला मात्र आठवणीने येईन. हरिपाठाचं पाठांतर विसरला नाही ना? नाही ग, रोज सकाळ संध्याकाळ सराव चालू आहे की. तुला कीर्तनकार करायची मामांची इच्छा आहे. संतांचे 1000-1500 अभंग पाठ करावे लागतील. शाळेच्या अभ्यासाकडं पण दुर्लक्ष करता येणार नाही, फार मेहनत घ्यावी लागेल. शाळा आणि अभ्यास याच्याशिवाय दुसरं काही कामच नाही ना मला. लांडीला पाडी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, फालतू वागायचं नाही.
मामांच्या आणि आमच्या नावाला कमीपणा आणायचा नाही. मी 7 समुद्रापलीकडे जाणार नाही असं मागाची वहिनी म्हणल्या. आत्ताच सगळं सांगायला पाहिजे का? फक्त आत्ताच नाही भावड्या, जेव्हा जेव्हा भावडीला येशील तवा तवा सांगणार आहे. मला सुनीताची काळजी वाटते अक्का. मनाविरुद्ध थोडं जरी घडलं तरी जीजीचं लगेच बी नसतं. राग काढायला आता मी असणार नाही, फक्त सुनीता असणार आहे. अरे ते माहिती मला. समोरचा आग झाला ना तर आपण पाणी व्हायचं, आग आपोआप शांत होती. आणि तू काय कमी आहे वय, सारखा जीजीला डिवसतो तू. तिने मंजुळा मावशीपासून 4 हात लांब असायला पाहिला का? हे बघ, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. जीजीच्या छंदाला आपण कोणी बी पायबंद घालू शकणार नाही. होईन कधीतरी पश्चाताप होईन तिला. माणिक मामांच्याकडं टेलिफोन आहे, सागर दादाला सांग की घ्यायला. अरे त्याच्यासाठी टेलिफोन लाईन टाकायला लागती. 40-50 जणांनी टेलिफोन कनेक्शनची मागणी करायला लागती. अक्कानं जांभई दिली म्हणून मी बोलणं आवरतं घेतलं. अंथरुणावर अंग टाकून म्हणालो, तुझे डोळे जड झालेले दिसतात, मी झोपतो. झोप लागेल का तुला? नाही, काही सांगवत नाही. अरे म्हणून तर झोप येत असून बी मी अंथरुणावर अंग नाही टाकलं. तुझ्या हातापायाला दिवसभर विसावा नसतोय अक्का. थकून जाता शिन पड आता. लाईट बंद करून अक्कानं अंथरुणावर अंग टाकलं. मी तोंडावर पांघरून घेऊन डोळे मिटून घेतले. 15-20 मिनिटं निद्रादेवीची आराधना केली, पण पापण्या मिटू शकल्या नाहीत. मनातल्या तुफानानं रणकंदन माजवलं होतं. विचारांना दिशा नसल्यामुळे कसलं कसलं वादळ घोंगावत होतं ते सांगता येणार नाही. जीजी, आप्पा, मंजुळा, सीताबाई, मनुबाई सगळीच पात्र नेत्रचक्षूंच्या समोर तरळत होते. कळायला लागल्यापासून आत्तापर्यंत घडून गेलेले कितीतरी अविस्मरणीय प्रसंग एकापाठोपाठ एक आठवायला लागले होते. मध्यरात्र उलटून गेली तरी त्यांचा खेळ थांबला नाही. भल्या पहाटे डोळा लागला. 5 तारखेला 10 वाजल्यानंतर मी कारगावला जायला निघालो. यावेळी मात्र माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही. डोळ्यात पाणी आलं होतं फक्त नानींच्या. मला पोटाशी कावटाळून त्या म्हणाल्या, ए बघ, वाईट वागायचं नाही, नियमित अभ्यास करायचा, मामा मामीच्या आज्ञेचं पालन करायचं, त्यांची मर्जी सांभाळून राहिला ना तर तुझं कल्याण होईल बघ. माणिक मामांचं घर जवळ आल्यावर आप्पानं मला बजावलं, मामा मामीकडं हरगडी हात पसरायचा नाही. मी तुला अधूनमधून किरकोळ खर्चासाठी पैसे देत जाईल. अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाही. संधी चालून आली, वाया घालवू नको. खूप शिक आणि आमची चिंता करू नको. मामा पांढरीला गेले होते. त्यांची आणि आप्पाची भेट नाही होऊ शकली. घरी मामी होत्या. त्यांनी आप्पाला जेवून जायचा आग्रह केला, पण आप्पा जेवायला थांबला नाही. चहा घेतल्याबरोबर घराबाहेर पडला. दुपारी 2:30-3 वाजता आकाशात गडगडाट सुरू झाला. मामी लगबगीनं मला बरोबर घेऊन घरामागच्या गायींच्या गोठ्यात गेल्या. गोठ्यातल्या बगळी आणि भुरकी नावाच्या गायांपुढे मी घमेलभर कडब्याची कुट्टी ठेवली. कासरांची वैरण काढी मामींनी केली. त्या दोन्ही गावरान दुभत्या गायांमागचं शेण मामी फावड्यानं मागं सारत असताना वासरांना कुरवाळत मी मामींना विचारलं, धारा कोण काढतं मामी? आता माझ्याशिवाय दुसरं कोण आहे का धार काढायला? मामांना धार काढता येत नाही का? येते रे, पण धारांच्या वेळी ते अनेकदा बाहेर असतात. तुला एक सांगून ठेवते संजू, इथली पांढरीची सगळी लहान मोठी माणसं मला माई आणि तुझ्या मामांना बाप्पू म्हणतात. तू सुद्धा आम्हाला माई बाप्पूच म्हणायचं. हा चालेल की. तेवढ्यात सुसाट वारा व्हायला लागला. धुळीचे लोट उसळले म्हणून माई मला म्हणाल्या, चल संजू, अरे ओसरीच्या खिडक्या उघड्या आहेत. आम्ही कुठे अंगणात पोचतो ना पोचतो तोच पावसाचे टप्पोरे थेंब तुफानी वाऱ्याबरोबर रपारप कोसळायला लागले. त्याच्या धुवाधार धारांनी 15-20 मिनिटात सगळ्या परिसराची दैना उडवून टाकली. समोरच्या डांबरी सडकेवरनं तर गुडघाभर पाणी व्हायला लागलं. संध्याकाळी 5 वाजता बापू पांढरीहून आले. चहापानानंतर ते रोजच्याप्रमाणे देवापुढे दिवा लावायला गेले. बापूंचं 5 फूट लांबी रुंदीचं देवघर मधल्या दालनात उजव्या बाजूला आहे. मी ते देवघर पहिल्यांदाच जवळून बघण्यासाठी गेलो. सुबक नक्षीकाम केलेलं,
जाळीच्या बंद दरवाजाचं देवघर अतिशय आकर्षक आणि प्रसन्न वाटलं. देवघरात सोन्या चांदीच्या दगडधोंड्याच्या देवदेवता दिसल्या नाहीत. कृष्ण भगवंतांची वेळू वाजवत असलेली 2 फूट उंचीची फक्त संगमरवरी एकच उभी मूर्ती दिसली. त्या चित्तवेधक सुंदर मूर्तीला बघून माझे हात आपोआप जोडले गेले. दिवा लावल्यावर मी बापूंना विचारलं, जीजीनी हे कृष्ण मंदिर बघितलं नाही का बापू? किती प्रसन्न वाटते. साक्षात कृष्ण भगवान समोर उभ्या असल्यागत वाटतोय. साऱ्या जगताचा तारणहार हा एकमेव कृष्ण भगवान आहे संजू. अधिक सांगत नाही. हा राम आहे, हाच रहीम आहे आणि हाच नारायण सुद्धा आहे. शुद्ध अंतःकरणानं या देवादिदेवाचं सकाळ संध्याकाळ फक्त नामस्मरण जरी केलंस तरी हा भवसागर आपल्याला सहज पार करता येतो. हरीची या भक्ता नाही भयचिंता, दुःख निवारिता नारायण. निर्मळ अभंग भक्तिभाव पाहिजे फक्त. माझ्या पाठीवर प्रेमानं हात ठेवून बापू बाहेर आले. आम्ही सोफ्यावर बसताच तिन्ही बच्चे मंडळी आमच्याकडे आली. पंकजला मांडीवर घेऊन बापू म्हणाले, संजू, या तिघांपेक्षा तू मोठा आहेस. लहान मुलं नेहमी मोठ्यांचं अनुकरण करतात. बालपणी जर तनमनावर चांगले संस्कार झाले तर जीवनाचं फक्त सार्थक नाही होत तर कल्याणसुद्धा होतं. संस्कार ही यशस्वी जीवनाची पहिली पायरी आहे. मी सांगितलेलं पाठांतर तू केलेलं असणार आहेस. उद्यापासून तू या गाथेतल्या मी खुणा करून ठेवलेल्या अभंगांचं पाठांतर सुरू करायचं. अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाही. रोज पहाटे 5 वाजता उठायचं, स्नानादी विधी उरकायचे, 7 वाजेपर्यंत व्यायाम आणि पाठांतर, त्यानंतर नाश्ता. नाश्ता केल्यानंतर रोज तासभर अभ्यास, संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ, शुभंकरोती इत्यादी. जेवणानंतर 10 वाजेपर्यंत अभ्यास. मला बेशिस्त आवडत नाही. अर्वाच्य भाषा, दंगामस्ती, अभ्यासाकडे दुर्लक्ष चालणार नाही. टापटीप स्वच्छता मलाच काय, सगळ्यांनाच आवडते. माईंना 2च हात आहेत, त्यांना मदत करायची. सुट्टीच्या काळात खेळ, फिरणं, TV इत्यादी. शाळा बुडवायची नाही. भांडणं करायची नाहीत. सगळ्यांची प्रेमानं वागायचं. शिक्षकांची तक्रार येता कामा नये. हे लक्षात राहील ना? पुन्हा पुन्हा सांगायची, माझ्यावर वेळ आणायची नाही. एक सांगायचं राहिलं, वह्या, पुस्तकं, गणवेश, दप्तर यांची उद्या दुपारी खरेदी. आपण सगळे आपल्या गाडीतून जाऊ खरेदीला. येताना कृष्ण मंदिरात जाऊ. तेवढ्यात माई बाहेर येऊन बापूंना म्हणाल्या, पावसामुळे दुपारी गाई वासरांना पाणी दाखवता आलेलं नाही. धारा काढायची वेळ होत आली आहे. 2 बादल्या भरून नेता का? पंकज 2 वर्षांचा आणि सुवर्णानं 5व्या वर्षात पदार्पण केल्यामुळे त्यांना शाळेत घातलेलं नव्हतं. बाकी आम्हा दोघांची शाळा दुपारची. श्यामची प्राथमिक शाळा मामांच्या घरापासून फारशी लांब नव्हती. अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर होती. माझं प्रगती विद्या मंदिर मात्र अर्ध्या-पाऊण किलोमीटर अंतरावर होतं. पहिल्या दिवशी बापू आम्हा दोघांनाही सोडवायला शाळेत आले होते. कारगाव, शाळा, शिक्षक, विद्यार्थी सगळंच नवीन असल्यामुळे मी किंचित गांगरून गेलो होतो. 5000 विद्यार्थी असलेल्या हायस्कूलची 3 मजली टोलेजंगा इमारत बघून मी थक्क झालो. माझ्या बोलक्या स्वभावामुळे 4-6 दिवसात नवखेपण नाहीसं झालं. ओळखीपाळखी वाढायला लागल्या. मामाचं घर आपलं वाटायला लागलं. सुरुवातीचे 8-15 दिवस भावडीची, घरच्यांची आठवण यायची, बेचैन होतो. पण नंतर हळूहळू विसर पडत गेला. बापूंच्या अटी जाचक होत्या तरी त्या आमच्या भल्यासाठी होत्या. पहाटे उठायची सवय नव्हती. व्यायाम, पाठांतर, अभ्यास, हरिपाठाचं वेळापत्रक नव्हतं. शिस्त आपोआप अंगवळणी पडत गेली. भावडीसारखं कधीही कुठेही जाण्या येण्याचं, मित्रमंडळींच्या बरोबर फिरण्याचं, गप्पा गोष्टीत टाईमपास करण्याचं कारगावात स्वातंत्र्य नव्हतं. तरीसुद्धा मी पारतंत्र्यात आहे असा विचार कधीही माझ्या मनात आला नाही. माई एकट्या असल्यामुळे त्यांना घरकामात मदत करायला लागायची. गायवासरांची वैरणकाडी करायला लागायची. भाजीपाला, किराणा आणायला लागायचा. सगळं घरच्यासारखं वाटायचं. पहिल्या महिन्यात अभ्यासाबरोबर 20 अभंग पाठ झाले.
खाणं पिणं वेळेवर असल्यामुळे आणि नियमित व्यायामामुळे 2 किलो वजनसुद्धा वाढलं. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भगवान श्रीकृष्णावरची माझी श्रद्धासुद्धा वाढली. बापू माई तासभर आमच्या आधी उठायचे. आमच्या उशालगतच्या घड्याळात पहाटे 5चा गजर होईपर्यंत त्यांच्या आंघोळीसुद्धा झालेल्या असायच्या. बापू आंघोळीनंतर नित्यनियमानं गाथा, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी याचं अध्ययन करायचे आणि माई पाण्याचा बंब पेटवून शेणपाणी करायला लागायच्या. अध्ययन उरकल्यावर बापू कृष्ण दर्शनासाठी कृष्ण मंदिराकडे जायचे. परतल्यावर सवडीनुसार आठवड्यातून 1-2 वेळा संत, भक्ती, देव, धर्म, श्रद्धा, परमार्थ या सगळ्यावर आमच्या ग्रहणशक्तीनुसार मार्गदर्शन करायचे. फार आनंद वाटायचा, कान तृप्त व्हायचे. जुलै महिन्यातला 3रा शनिवार होता. रात्रीचे 8 वाजायला आले होते. बापू बुधवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात कीर्तनासाठी गेले होते. त्यांची वाट बघत आम्ही TV लावून बसलो होतो. स्वयंपाक उरकून माई बाहेर आल्या. सुवर्णा म्हणाली, माई कधी येणार बापू, भूक लागली आहे. येतील का एवढ्यात? दिवस मावळता चहाबरोबर बिस्किटं खाल्लीस ना? सारखं भूक करायचं नाही. पोटातल्या आतड्यांना थोडीफार विश्रांती हवी. कोणता सिनेमा लावलाय रे संजू? थोरली जाऊ. छान आहे माई. मला नाही आवडत, सुवर्णा म्हणाली. मी हसत हसत तिला विचारलं, तुला कार्टून आवडतं का? कार्टून श्यामदादाला पण आवडतं. मग ते लावू का? माईंना विचार. मी त्यांना कार्टून लावून दिल्यावर सोफ्यावर बसत माईंनी मला विचारलं, तुला भावडीची आठवण येते का नाही संजू? सुरुवातीची 8-15 दिवस यायची आठवण, आता नाही येत. का रे? अहो तिथं जीजीचं मनावर सतत टेन्शन असतं ना. अरे त्यांनी जन्म दिलाय तुला, खस्ता खाल्ल्या तुझ्यासाठी. सगळ्याच आई आपल्या मुलाबाळांसाठी खस्ता खातात की माई. त्यांचा स्वभाव थोडा तापट आहे संजू. पण 15 दिवसातनं भावडीला जात जा, त्यांचा गैरसमज नको व्हायला. राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जाणार आहे ना मी. त्याआधी एखादी चक्कर टाकून ये. तेवढ्यात बाहेर बापूंच्या जीपचा आवाज आला. मी सुटकेचा श्वास सोडून झटकन सोफ्यावरनं उठलो. बाहेर पावसाची रिमझिम चालू होती. हातापायावर पाणी घेऊन बापूही घरात शिरले. मी त्यांच्या हातात टॉवेल दिला. ते पाय पुसत असताना माईंनी त्यांना विचारलं, कीर्तन 7 वाजता संपणार होतं ना? पावसामुळे कीर्तन वेळेत होऊ शकलं नाही. कीर्तन संपल्यानंतर एकाकडे चहासाठी जावं लागलं. पंकजला उचलून घेत बापूंनी उत्तर दिलं, जेवायला चालताय ना, पोरांना भुका लागल्यात. त्या वर्षी राखी पौर्णिमा सोमवारी आली होती. मी रविवारी दुपारी भावडीला गेलो. रविवारमुळे वहिनी, सागरदादा घरी होते, अक्का पण होती. नाना, नानी, आप्पा, जीजी 15 गेले होते. सुनीता, विजू चावडीकडे खेळायला गेले होते. अक्कानी प्रेमाने मिठी मारली. सागरदादानी कौतुकानं पाठीवर हात ठेवला. पाण्याचा ग्लास माझ्या हातात देत वहिनींनी स्मितवदनानं विचारलं, कशी काय भावडीची आठवण आली भाऊजी? नको होतं का यायला? अहो तुम्ही कारगावला जे गेला ते कारगावचेच होऊन बसलात म्हणून विचारलं. माई बापूंनी दैनंदिनी ठरवून दिली. कोण माई बापू? मामी मामा हो. त्यांना विनाकारण इकडं तिकडं फिरणं आणि बेशिस्त आवडत नाही. म्हणजे आम्हाला विसरून गेलात म्हणा की. नाही हो वहिनी, तुम्हा सगळ्यांची रोज आठवण येते. माई बापू देव माणसं आहेत. त्यांच्या आश्रयाला राहतोय, त्यांच्या आज्ञेत राहावं लागतं. घरकामामुळं माईंना घराच्या बाहेर पाडायला उसंत मिळत नाही. बापूंना घरात लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. शनिवारी शाळा सुटल्यावर मला भाजीपाल्यासाठी मंडईत जायला लागते. रविवारी किरकोळ खरेदी आणि किराण्यासाठी बाजारपेठेत जावं लागते. मोठी खरेदी असेल ना तरच माई माझ्याबरोबर येतात. त्याच्यामुळे इकडे येणं नाही जमत आहो. तुझी तब्येत छान झाली बरं का भावड्या, अक्का म्हणाली. रोज पहाटे व्यायाम करतो मी. जेवताना दूध, दही, तूप असतं, फळं असतं. खाणं पिणं अभ्यास सगळं वेळेवर, कमतरता कशाचीच नाही. किती अभंग पाठ केलेस रे? सागरदादाने विचारलं. हरिपाठाचे सोडून 60. आणि अभ्यासातली प्रगती? 8वीच्या 10 तुकड्या आहेत. पहिल्या चाचणी परीक्षेत या 10 तुकड्यात मी 3रा आणि माझ्या तुकडीत पहिला आलो. काय सांगतो?
सागरदादानं मला जवळ ओढून आश्चर्य व्यक्त केलं. अक्काला, वहिनीला सुद्धा अत्यानंद झाला. हा दादा, तुमची प्रेरणा, सगळ्यांचे आशीर्वाद आणि बापूंचं मार्गदर्शन त्यामुळं शक्य झालं आहे. चहा करून आणू का दूध आणू भाऊजी? नाही, काय पण नको. मला 15 मनीत जायचं, येणार? येतो की. तुम्हाला परतायला दिवस मावळेला? चहा करते. चहाबरोबर 4-6 बिस्किटं खाऊन जा. चहापान होताच आम्ही घराच्या बाहेर पडलो. 15 मणीच्या वाटेला लागल्यावर मी विचारलं, काय काम आहे 15 मणीत? 2 एकर माळरान काढलं आहे, त्याचं लेवलिंग चालू आहे, वांगी भेंडीची तोडणी चालू आहे. माळरानात नांगरता आलं? 3 वळीव झाले. नांगरणी करणं सोपं गेलं. 15 दिवसापूर्वी दुसरी नांगरणी केली. माती भुसभुशीत झाल्यामुळं काल फणणी केली. आजपासून लेवलिंग सुरू केली. बराच खर्च आला असेल. भूसंधारण नावाची सरकारी योजना आहे. 5 एकराच्या आज जमिनी असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना जमिनी सुधारण्यासाठी ती योजना मदत करते. तुझी जमीन नानांच्या नावावर आहे ना? त्यातली निम्मी जमीन मी माझ्या नावावर करून घेतली. आणि आमच्या 5 एकरात आप्पांनी काय केले? भुईमूग, कडधान्य, मिरच्या आणि 1 एकरात वाटाणा केला आहे. आपल्याकडं वाटाणा वटत नाही ना? आप्पानं वाटाण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. 2 तोडे केले, 8 पोती वाट्याने घाला. आज 3रा तोडा चालू आहे, 4-5 पोती भरतील. वाटाण्याला काय बाजार भाव आहे? 500-600 रुपये 10 किलो. एका पोत्याचं वजन 70-75 किलो भरतं. खर्च वजा जाता 40,000च्या पुढे भेंडी फुटेल. वांगी 15 ते 20 रुपये, भेंडी 30 ते 35 रुपये असा बाजार चालू आहे. 10 किलोची? नाही रे, 1 किलोचे. किती केली वांगी भेंडी? अर्धा एकर. वाटाण्याचा प्रयोग यशस्वी झाला म्हणून जीजी आनंदात असेल. आषाढी अमावास्येला बांधावरच्या म्हसोबाची पुन्हा जत्रा केली. कोंबडं कापलं. म्हसोबा प्रसन्न झाल्यामुळे वाटाण्याचा प्रयोग यशस्वी झाला असं ती सगळ्या गावात अभिमानानं सांगते. प्रत्येक मंगळवारी म्हसोबाला 1 अंड आणि दहीभाताचा नैवेद्य असतो. मी म्हणालो, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाची चित्ती बोध कायचा. फार छान दृष्टांत सांगितला संजू. चांगली प्रगती आहे तुझी. यानंतर 15 मणीपर्यंत सागरदादाला एकही प्रश्न नाही विचारला. माळात ट्रॅक्टर चालू होता. नाना वरच्या बांधावर उभे होते. 1 एकराचे 2 प्लॉट पाडून लेवलिंग चालू होती. नानांजवळ थोडा वेळ थांबलो. वाटाण्याकडे गेलो. मोलाच्या 3 बाया घेऊन जीजी सीताबाई सकट वाटाणा तोडत होती. 3 पोती टाचून झाली होती. आप्पा 4थं पोतं भरत होते. माझ्या तोंडावरनं प्रेमानं हात फिरवत जीजी आनंदून म्हणाली, अरे किती वाजता आला? 3 वाजता. सुनीता होती का घरात? नव्हती, खेळायला गेलती. भूक लागली असेल तुला? नाही, सागरदादाबरोबर चहा बिस्किट खाल्लंय. संजूला कारगाव मानवलेलं दिसतंय जीजी, सीताबाई म्हणाली. भाऊजाई फार चांगली सीताबाई. संजूला कशाची कमतरता नसणार तिथं, जीजी कौतुकानं म्हणाली. मग मी नानींकडे गेलो. मला मायेनं पोटाशी धरून त्यांनी माझ्या गालाचे पटापटा मुके गेले. कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. संध्याकाळी जेवणानंतर जीजीनं मला पलीकडे जायची परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी सवयीप्रमाणे पहाटे 5 वाजता जाग आली. संडासून आलो. व्यायाम करत असताना जीजीनं आंघोळीसाठी हाक मारली. नाश्त्यासाठी अक्कानं वहिनीनं बोलवलं होतं. जीजी देव्हाऱ्यापुढे जाऊन बसताच मी पलीकडे गेलो. सागरदादा, विजूबरोबर अक्कानं मला राखी बांधली. त्यांना राख्या घेऊन सुनीता आली. हास्य विनोदामुळे आनंदाला उधाण आल्यासारखं वाटलं. नाश्त्यासाठी वहिनींनी बटाटे वडे केले होते. मस्तपैकी सांबार बनवलं होतं. सोबतीला कोवळ्या हिरव्या मिरच्या तळल्या होत्या. धनाजी काका चौफोल्याहून येताना पावाच्या 4 लाद्या घेऊन आला. मग आम्ही नाश्ता करायला बसलो. जेथे असे समाधान तेथे वसे नारायण, मी मनात म्हणालो. नानांचं कुटुंब समाधानाचा आगर असल्यामुळे तिथे शांतीला, सुखाला तोटा नव्हता. भगवान नारायणाचा वास नक्कीच तिथे असणार होता. दिवाळी 4-5 दिवसांवर आली होती. सकाळचे 8 वाजलेले होते. बापूंबरोबर मी बच्चे कंपनीसह नाश्त्यासाठी आतल्या दालनात पाटावर जाऊन बसलो. आमच्या पुढे गव्हाच्या चिकाच्या डिश ठेवून माई आमच्या समोर बसल्या. काहीतरी सांगायचं असल्याशिवाय त्या पुढे बसत नसत. चीक खायला सुरुवात करून बापूंनी त्यांना विचारलं, काय सांगायचं आहे?
परवा तुमचे दाजी येऊन गेले. बोलली नाहीस? लक्षात राहिलं नाही, सकाळी आठवण झाली. का आले होते? दिवाळीसाठी संजूला न्यायला आणि आपल्या सगळ्यांना भाऊबीजेचं निमंत्रण द्यायला. एक रात्र आग्रहाने बोलवलंय. काय सांगितलंस मग तू? नाही, मी काही सांगितलं नाही. मुलांना कापडं घ्यायला पाहिजेत, वंसांना साडी घ्यायला हवी आहे. मला शिरूर तालुक्यात पाडव्यापासून लागोपाठ 2 प्रवचनं आणि 3 कीर्तन आहेत. 3-4 दिवस माझा मुक्काम तुझ्या धाकट्या बहिणीकडे रांजणगावी असणार आहे. तू माझ्याबरोबर येतेस का सांग? अहो, दिवाळीचा सण नसता तर जित्राबांची जबाबदारी कोणावर तरी सोपवून आले असते मी. दुपारी बाजारपेठेत जाऊ आपण, मुलांना कपडे घेऊ. तुम्हाला स्वतःला कपडे? माझे कपडे कपाटात मावेनासे झालेत. त्यातलेच बरेच मी दिवाळीनिमित्त गोरगरिबांना वाटणार आहे. मीनाला सुद्धा साडी घेऊ. तिला साडी मी रांजणगावात तिच्या पसंतीनं घेणार आहे. आई, वहिनी कुसुमला साड्या द्यायला तू स्वतः परवा पांढरीला जा. कमळाबाईची साडी घेऊन संजू जाईल. मी भावडीला फक्त 2 दिवस जाणार बापू. नाही संजू, तुझ्या आईचा स्वभाव माहिती आहे तुला. ती तुझ्यावर नाही, आमच्यावर रागवेल. धनत्रयोदशीच्या दिवशी जा, भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी परत ये. यावर मला काही बोलता आलं नाही. बापूंचा शब्द कुणीही खाली पडू देत नाही. ते नेहमीच विचारपूर्वक बोलत असतात. वावगं नसतं त्यांच्या बोलण्यात, म्हणून मी गप्प राहिलो. माई बापूंसमवेत मोठ्या आनंदात वसुबारस साजरी करून धनत्रयोदशीच्या दिवशी मी भावडीला गेलो. जिजी अंगणात घेवड्याच्या शेंगा बडवत होती. आप्पा, सीताबाई गोठ्यासमोरच्या बकळीत भुईमुगाच्या शेंगा वाळत घालत होते. मला बघताच हातातलं बडवणं खाली टाकून जिजी उठली. तिने सीताबाईला आवाज दिला. सीताबाई, शेंगा पासरायचे झाले नाही वय? अहो, संजू आला आहे, जेवायला पाठवून दे त्यांना. आप्पा आल्यावर जिजी म्हणाली, इथंच थांबा, मी आतनं पाण्याची बादली आणते, हातपाय धुवा. देवाऱ्यातल्या देवांचं दर्शन घेऊन या जेवायला, धनतेरस आहे. देवाऱ्यापुढे जाऊन उभं राहिल्यावर मला नजरेसमोर कृष्ण भगवान दिसायला लागला. हात आपोआप जोडले गेले. तेव्हा आप्पानं मला विचारलं, तुझ्या मामाचा देवारा ह्याच्यापेक्षा मोठा असेल? मोठा आहे, पण काय? आप्पा, मामांच्या घरात अशा प्रकारचा देवारा नाही. मग कसला आहे? त्यांचं देवघर आहे. त्या तिथल्यासारखे धातूचे, दगडगोट्याचे, पायलीचे देव नाहीत. फक्त एक कृष्ण भगवंतांची 2 फूट उंचीची सावळी राजस तेजस्वी मूर्ती आहे. तू मान्य करणार नाही, पण 15 मणीच्या बांधावरचा दगडाचा देव आपल्याला प्रसन्न झालाय पोरा. जीजीला विरोध करायची तुमची टाप नाही आप्पा. वाट्याण्याचे 55,000 झाले, कोथिंबिरीचे 17,000 भेटले, 40,000च्या शेंगा ऐकल्या, 20 पोती शेंगा वाळवायला घातलेत. भावडीतल्या लोकांचे रोज टेम्पो भरून चौपोल्याला जातात, त्यांच्या मालाच्या कवड्या होत असतील नाही का? असं का बोलतोय तू? कारण कुणाच्याच बांधावर तुमच्यासारखा मसोबा नाही. उद्यापासून गावात प्रचार करा, प्रत्येकाला बांधाव मसोबा बसवायला सांगा. असं म्हणून मी गालात हसत आत गेलो. जिजी ताटा करत होती. तिने विचारलं, अरे तुझा बाप काय करतोय अजून? देवाऱ्यापुढे लोटांगण घालून येतो म्हणलाय. तेवढ्यात आप्पा आला, माझ्याजवळ बसला. म्हणाला, सुनीता जेवून गेली का ग कमळा? नाही, मंजुळाला बोलवून आणायला पाठवली. आता काय काम आहे मंजुळाकडं? लागा जेवायला. जिजीने उत्तर देणं टाळलं. मी समोर असल्यामुळे तिने कदाचित तोंड बंद ठेवलं असावं. हातावर पाणी पडताच मी पलीकडे गेलो. अक्का, वहिनी चौफुल्या वेळा थांबून मी नंदूच्या भेटीसाठी बाहेर पडलो. वाटेत मंजुळा मावशी भेटली. तिने विचारलं, कधी आलार संजू? झालं की तास. तुम्ही कशा आहे मावशी? बरी आहे. आजारी आहेत का? नाही नाही, गैरसमज करून घेऊ नको, मी चांगली ठणठणीत आहे. त्याला मिठाची कमतरता नाही मला. सुनीता आलती ना तुमच्याकडं? आली होती, उशीनं बोलवलं म्हणली. नंदू घरात नव्हता, चावडीकडेही भेटला नाही. घरी आलो. जिजी मंजुळा मावशीबरोबर मधल्या खोलीत हळू आवाजात बोलत बसली होती. जवळजवळ तासभर त्या खलबतं करत होत्या. कागाची या गळा, पुष्पाची या माळा, हंसाची तो कळा काय जाणे. गळ्यात पुष्पांच्या माळा घातल्यानं कावळ्याला कोणी राजहंस म्हणत नाही. जिजी मात्र मंजुळा मावशीला राजहंस समजते. नक्कीच काहीतरी शिजत आहे. मनस्ताप वाढवून घ्यायचा नव्हता म्हणून मी सीताबाईजवळ जाऊन बसलो. तिला विचारलं, आप्पा जिजी येतात का 15 मणीकडं? हां आप्पा येतात. जिजी कधीतरी विशेष करून बांधावरच्या देवाचं लांबून दर्शन घ्यायला येतात. तुम्हा मायलिकीचं व्यवस्थित चाललं आहे ना? हां आप्पा सगळं कमी जास्त बघतात.
खायला प्यायला मिळतं, समाधानी आहे मी. जीजीचा स्वभाव थोडा तुसड आहे. मी जीजीच्या कालानंच वागते. गाढवाला गोपाळ शेठ मान्य शानपण असते. सीताबाई माझ्याकडे विश्वासानं बघत म्हणाली. मंजुळा मावशी घराच्या बाहेर पडल्यावर 10-12 मिनिटांनी सागरदादा आला. त्याला बघताच मी उठलो. जीजी घेवडा बडवत होती. तिच्याजवळ न थांबता सागरदादाच्या खोलीत जाऊन बसलो. त्यानंतर 15-20 मिनिटांनी अक्का वहिनीसुद्धा आल्या. सागरदादा माझ्याजवळ येऊन बसल्यावर मी विचारलं, जेवत होता का? नाही रे, अंग चिकट झालतं, आंघोळ केली. दिवाळी सणाची सुट्टी नाही का तुला? अरे आमची सुट्टी मनावर. धावडीच्या बेलदाराला 3 परस विहीर खोदायचं काम दिलंय, त्याला विसर द्यायला गेलतो. कामाला सुरुवात कधी करणार? परवापासनं पाडव्याच्या मुहूर्तावर. आतून चहा आल्यामुळे माझे प्रश्न बंद झाले. मी गप्प झालो. मंजुळा मावशीबरोबरच्या जीजीच्या खलबताचा क्षणार्धात डोक्यात प्रकाश पडला. सागरदादा विहीर पाडतोय म्हणून जीजीचा नक्कीच पोटशूळ उठला असणार. जैसी संगती पंगती तैसी गती अधोगती. दुराचाराच्या संगतीनं कधी कोणाचं कल्याण होत नाही. जीजीनं स्वतःची बुद्धी मंजुळाबाईकडे जणू गहाण ठेवली होती. मंजुळाबाईच्या पोटात काळकूड भरलं होतं. जीजीला राहून राहून ती विषाचे डोस पाजत असणार म्हणून जीजी आमच्याशी बेतालपणे वागत होती. सागरदादाजवळ उकल करता आली नाही. वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळचे 9 वाजायला आले होते. चहा चपाती खाऊन मी सागरदादाच्या खोलीत विजूबरोबर बोलत बसलो होतो. जीजी लक्ष्मीपूजनानिमित्त अंगणात शेणसडा टाकून दारापुढे रांगोळी काढत होती. तेवढ्यात 70 ओलांडलेली एक म्हातारी काठी टेकत अंगणात आली. पाठीला बोचकं बांधलेलं, सुरकुतलेला चेहरा, पोट खपाटीला गेलेलं. ती केविलवाण्या सुरात जीजीला म्हणाली, माय कोरभर भाकर देती का ग खायला? म्हातारी उदया कर. त्याबरोबर जीजी कडाडली, थेरडे, मी कामात दिसत नाही का तुला? द्वाडासारखी सणासुदीची सकाळ सकाळ तोंड दाखवायला कशाला दारात आली का? रागवू नको माय. लेकासून हाकलून दिलं म्हणून भीक मागायची पाळी आली. कालपासनं घासभर अन्न नाही पोटात. मग शेजार घरी जा. ती घरधनीन पोटभर जेवायला घालल तुला, जा. म्हातारी थरथरत मागे वळली. तिला ओट्याखाली उतरताना बघून नानींनी साथ घातली. आजीबाई इकडे या. आज घरात लक्ष्मी यायचा दिवस आहे. सदाचारी माणसाचं घर आहे माझं. तुम्हाला निर्मुख जाऊ द्यायची नाही मी, या. म्हातारी मागे वळली. नानी तिला हाती धरून घरात न्यायला लागले. म्हातारीला अश्रू आवरता आले नाहीत. उंबरेच्या आत पाय टाकताच मटकन खाली बसली. नानींनी तिच्यापुढे दिवाळीचा फराळ आणून ठेवला. गोडधोड नको माय, घास नाही उतरायचा घाशाखाली. असं म्हणू नका आजी. दिवाळीचा सण आहे. आज तुमच्या पावलाने घरात लक्ष्मी आल्यासारखी वाटते मला. जेथे दया धर्म दान तेथे असे नारायण. साऱ्या भावडीला नानींचं दातृत्व माहिती होतं. म्हातारी आजी तृप्त होऊन नानींना तोंड भरून आशीर्वाद देऊन गेली. परमार्थात अधोगती नसते, प्रगतीच असते. स्वार्थ माणसाला नरक यातना भोगायला लागतो. त्यानंतरच्या दिवसाचा म्हणजे बलिप्रतिपदेचा दिवस. सकाळचे 10 वाजायला आले होते. मी बाहेरच्या दालनात आप्पाबरोबर बोलत बसलो होतो. जीजीची देवपूजा चालू होती. विजू आमच्याजवळ येऊन म्हणाला, आप्पा 11 वाजता 15 मिनिट विहीर पुजायला जायचे. तुम्हा सगळ्यांना नाना नानींनी बोलवले. येतो की आम्ही. आप्पानं होकार देताच विजू निघून गेला. त्याची पाठ वेळताच जीजी फणकारली, काय गरज नाही जायची का? अगं शुभ काम आहे. 1-2 तासाचा तर प्रश्न आहे. बरं दिसणार नाही गेलो तर लोक नाव ठेवतील. नावं ठेवायला लोकांना दुसरा काय उद्योग आहे? शेंगा वाळत घालायच्या पडल्यात. तुला कुठं काळ्या पाण्यावर जायचे? उद्या भाऊबीजे धनी. माझा भाऊ येणार आहे जेवायला. लाडू करंज्या अनारस करायचे. मला सीताबाईला दिवसभर घराबाहेर डोकवायला फुरसत नाही मिळणार. तुम्ही शेंगाजवळ बसून राहायचं सांगून ठेवते. वाद घालायचा नाही. जीजी, अगं बापू मामा उद्या जेवायला येणार नाही आहे. कीर्तन प्रवचनामुळं 3-4 दिवस रांजणगावी मुक्कामी राहणार आहेत. त्यांनी माझ्याबरोबर साडी पाठवली तुला. मग 2 दिवस काय तोंड शिवलं होतं का तुझं? मी तोंड उघडलेलं तुला आवडत नाही म्हणून गप राहणं भाग पडते. काल मंजुळा मावशीबरोबर कसलं खलबत करत होती सांगते का तू? त्यासाठी देवाऱ्यापुढं 2-2 तास ठाण मांडून बसतील तू. देवपूजा केल्यानं अपवित्र मन पवित्र होतं. तुझं झालंय उलट. मूड दे. मला उलट बोलतो. कमळा बस खाली. सणासुदीचा जगाला तमाशा दाखवायचा नाही म्हणून मी गप आहे. राग काय फक्त तुलाच येतोय?
मनुबाईच्या नवऱ्यासारख्या हातात बांगड्या नाही भरल्या मी. संजीव कुत्र्याची शेपटी कधी सरळ होत नाही. माझा पराभव झाला आहे पोरा. शेंगा वाळत घालून त्यांची राखणदारी करत बसतो मी. भावाला भावजाईला काय उत्तर द्यायचं ते देईल. तुझा 15 मणीकडं. आप्पा शांतता ढळू न देता उठत म्हणाला, आप्पा मी 5-10 मिनिटांनी कारगावला जाणार आहे. अरे भाऊबीज आल्यानंतर जाणार होता ना तू. आप्पा ह्या घरात शांती समाधान राहिलंच नाही म्हणून आत्ता जाणार आहे मी. जिजी पुन्हा चवताळून म्हणाली, हा जा खुशाल जा, आत्ताच्या आत्ता निघ. क्षणभर सुद्धा ह्या घरात थांबायचं नाही. भावडीचं तोंड बघायला पुन्हा येऊ नको. नाही येणार. मित्र हो, हा 6वा भाग इथेच संपला. 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.